कुंडली कवल हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की उमापति महादेव की सियावर रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की विठ्ठल 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 सुफळ झाला गे माय देखिले पाय विठोबाचे तो मज भावा तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग बाप रकुमा देवी वरून विसंबे सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की अजी संसार सुफळ झाला गे माय देखिले पाय विठोबाचे तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग बाप रकुमा देवी वरून विसंबे सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता कृपा भांडवल सोडी भरी माझ्या मतीची पोतडी तरी ज्ञानपद्य जोडी थोरा माती आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी श्री शारदा विश्वमोहिनी नमिले म्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी कही पायावरी मस्तक हे पायावरी कही पायावरी या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या सच्चिदानंद रूपाय
विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः। मी हे जाणत असो परम विख्यात जो जाण ब्रह्मयाचा सुतो नारद जाणना मती तीक्षु तयाच्या चरणी नमन गा। जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जाण नबाळे का अवतरला जयाचे कुळी तया छत्रपतीचे चरणकमळी साष्टांग नमन करीत सो सियावर रामचंद्र भगवान की। सर्वांनी जोरात आवाज द्यायचा आहे। भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार आहे आणि तो कसा झाला पाहिजे? जोरात झाला पाहिजे की नाही? किती जोरात झाला पाहिजे? भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार आहे। वरखेडीकर कसा झाला पाहिजे? तो जोरात। हा बरोबर। इथे आवाज दिला तर आवाज कमीत कमी कुठे गेला पाहिजे? कुठे? अयोध्येला नको। अयोध्येमध्ये तो योगी बाबा आणि तो मोदी बाबा कोणाच्या बापाला जुमानत नाही आता। तिकडे नको। तुमचा आवाज जे उरलेले हैदराबादी डुकर आहेत ना अजून त्या हैदराबादी डुकरांपर्यंत गेला पाहिजे। त्यांना कळलं पाहिजे की रामाचे भक्त गावागावामध्ये जागी झालीत। आलं लक्षात? जोर द्यायचा सर्वांनी। महिला मंडळ आवाज जोरात द्यायचा। हे सर्व लाईट माझ्यावर दिले राव, का पळून जाणार आहे का? एक लाईट यांच्याकडे दिला असता एकाचा चेहरा दिसत नाही मला। सर्व माझ्यासमोर असे लावले की मला वरती तोंड करायला जागा राहिली नाही। डोळ्यावर चमकता येते, डोळे बंद करून बोला वाटतं असं आहे की नाही? महिला मंडळ जोरात आवाज द्यायचा। किती जोरात? घरी भानगडी करताना केवढा असतो आवाज, आला की नाही? तसा आवाज काढायचा जोरात। ऐ पोराव आपण मजबूत आवाज द्यायचा। वासू इको नको देऊ। सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की। एक काम करा सर्वांनी वरती हात करा मस्त असे। वा वा छान असे मस्त वज्रमुठ करायची पक्की, ठीक आहे नाही? हे पंजाच्या नदी नका लागू तुम्ही, अशी वज्रमुठ करा मस्त अशी पक्की। वा वा छान। क्षत्रिय कुलवतंस प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमंत योगी जानता राजा हिंदवी स्वराज संस्थापक गो ब्राह्मणपती बालक छत्रपती शिवाजी महाराज की। हर 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 भारत माता की। वंदे वंदे। वा 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 वा। स्पीकरने अंग दिला झाले का फ्रेश? विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल। सध्या स्थितीमध्ये बापू आपली माणसं कीर्तनाच्या अगोदर फ्रेशच करून घ्यावी लागतात। हा उघड चाललाय सध्या। आपली माणसं कीर्तनाला मैतीला सारखेच जाऊन बसायला लागले। काय सांगू तुम्हाला? ते बघा 2-4 डोके इथे, 2-4 तिथे, 2-4 तिथे। अवघड झालंय नाना। कीर्तन करावं आणि कोणी पुढे बसायलाच तयार नाही। हे परिवर्तनाचं साधन आहे। आवाज कमी कर, बोलला जास्त जड झाला। आणि परिवर्तन घडवायचं असेल तर श्रोता हा फ्रेश पाहिजे, मरगळ आलेला नको। पण आमचं काय झालंय? आम्हाला आली मरगळ। त्याची काय कारण आहेत? आमचं पाणी फ्रीज मधलं, आमचं दूध सर फ्रीज मधलं, आमचा भाजीपाला फ्रीज मधला, आणि त्यात आमचे विचार ते सुद्धा फ्रीज मधले। थंड खाऊन खाऊन आणि थंड ऐकून ऐकून हे रक्त थंड झालं आहे। मला सांगा, अशा थंड झालेल्या रक्ताच्या माणसांपुढे कीर्तनकार मेला ना माऊली तरी परिवर्तन होणार नाही। मी काय करतो? कीर्तनापुरतं का होईना या थंड झालेलं रक्त गरम करून घेतो। तुम्ही मला काय करतात? काय नाही।
कीर्तनाच्या अगोदर सर्वांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घेतो. तुम्ही म्हणाल त्याच्याने काय फायदा होतो, सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर कमीत कमी 2 तास रक्त गरम राहतं. किती तास? 2 तास. आणि तेवढ्यात आपलं कीर्तन होऊन जातं. नंतर तुमचं फ्रीजमध्ये ठेवून द्या, आहे की नाही? ठेवणार आहे का तुम्ही? नाही ना. आणि नंतर तो जो वंदे मातरमचा मुद्दा आहे, आता तुमचं धुळे काय ना आमचं मालेगाव काय सारखंच झालंय, आहे की नाही? आणि म्हणून वंदे मातरम का बरं? वंदे मातरम म्हटल्यानंतर आपल्या समोर कोण बसले मला कळतं, आणि तुमच्या शेजारी कोण बसले तुम्हाला सुद्धा कळतं. कसं काय? वंदे मातरम म्हटल्यानंतर आपल्या शेजारच्या माणसांनी वंदे मातरम नाही म्हटलं, समजून घ्यायचं कोणीतरी आतंकवाद्याची अवलाद आपल्या बाजूला येऊन बसली. वंदे मातरमची अडचण कोणाला आहे? आपल्याला आहे? आपल्याला नाही का? त्याचं कारण आहे, ये जो भूमि है ये माँ है हमारी, और अगर ये हमारी माँ है तो हमारा धर्म और हमारी संस्कृति हमें कहती है भाई इसे तुझे वंदन करना चाहिए, नमन करना चाहिए. वो हम करते हैं.